सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या चोराचा सीसीटीव्ही समोर हल्लेखोर इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत सैफच्या घरामध्ये शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड। सैफच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती। 10 पथकांकडून शोध सुरू। आरोपींवर गुन्हा दाखल। सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं। हल्ल्यामध्ये लिमाच्या हाताला जखम। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण। सैफच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची गृह खात्यावर टीका। सैफवर कट्टरतावाद्यांचा हल्ला झालाय का हे तपासायला हवं। हा हल्ला पूर्वनियोजित गटाचा भाग असू शकतो। जितेंद्र आव्हाड यांना संशय। सैफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशानं घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस। सैफसह कुटुंबीय सुरक्षित। सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडे 2 दिवसापासून परळीत। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला सुद्धा दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुंडे उपस्थित राहणार नाही। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। आकाश 17 मोबाईल वापरायचा। दर महिन्याला ठराविक लोकांना पैसे द्यायचा। तो काहीही करू शकतो। आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर रोख। पत्नी मंजिली कराडच्या आरोपांवर भाष्य करण्यास मात्र नकार। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार। भरधाव कंटेनरची 20 किलोमीटर पर्यंत अनेक वाहनांना धडक। 4 जखमी। पाठलाग करत चालकाला पकडलं। संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक। केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा। मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती।